संजय केळकर. अध्यक्ष महोदय, मी या विधेयक क्रमांक 53 वर एक दोन सूचना करण्यासाठी उभा आहे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालणे, आपण व्याख्या देखील सांगितली की अश्लील नृत्य याचा अर्थ काय. पण याच्याबरोबरच अध्यक्ष महोदय, निर्णया ठिकाणी जे हॉटेल, उपाहारगृह, मद्यपानची जी आहेत लायसन्स घेतलेली ऑर्केस्ट्राची, तर याच्याबरोबरच काही काळापुरती किंवा काही दिवसांकरता निरनिराळ्या ठिकाणी पर्यटन स्थळावर हॉल घेतले जातात आणि मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी एकत्र केलं जातं. सोशल मीडियामध्ये त्याच्या जाहिराती राजरोसपणे केल्या जातात आणि त्या ठिकाणी अश्लील नृत्याबरोबर ड्रग्ज, हुक्का हे सगळं काही होत राहतं. अध्यक्ष महोदय, तर याचा आपल्याला अंतर्भाव करता येणार आहे की नाही, याचा आपण अंतर्भाव केला पाहिजे. आपल्या गेल्या वर्षामध्ये किती घटना घडल्या आहेत आपण बघितलं की तरुणींना अशा पद्धतीने बेकायदेशीर पद्धतीने, आणि त्यांची ती एक कोड लँग्वेज असते, त्याच्यामध्ये ते बरोबर जाणारे बरोबर त्या ठिकाणी जातात. अध्यक्ष महोदय, तर त्याचा देखील याच्यामध्ये अंतर्भाव करायला पाहिजे, कारण ती काही 365 दिवस नसतात, ती 2 दिवस 3 दिवस सॅटर्डे संडे अशा पद्धतीने अशा प्रकारचे या नृत्य चालतात हे या पब जे आहेत ते. तर त्याचा अतिशय कठोरपणे आपल्याला करणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, आणि दुसरं की याच्यामध्ये ज्याच्या पोलीस स्टेशनमध्ये हे चालतं, ज्या ठाणेदाराच्या, त्याच्यावर कुठली ना कुठली कारवाईची देखील या ठिकाणी प्रोव्हिजन असली पाहिजे. अध्यक्ष महोदय, असं लोकांना वाटतं की त्याच्याच आशीर्वादाने चाललेलं आहे, असं लोकांना वाटतं की त्याच्याच आशीर्वादाने हे क्लब चाललेले आहेत, अशा प्रकारचे ऑर्केस्ट्रा बार रात्री मध्यरात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत चाललेले आहेत. आणि त्याच्यामुळे कडक धोरण देखील याच्यामध्ये आलं पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई करण्याची व्यवस्था देखील झाली पाहिजे. एवढ्याच माझ्या या संबंधामध्ये 2 सूचना आहेत. चला.